11वीचा शेवटचा पेपर संपवून चला सुटलो या आनंदात सुभगा धावत परीक्षा हॉलमधनं बाहेर आली. पटांगणातल्या नेहमीच्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी तिचीच वाट बघत थांबल्या होत्या. अय्या, म्हणजे एवढा वेळ मलाच लागला का पेपर सोडवायला? झालं, आता या सगळ्याजणी काहीतरी टोमणे मारणार मला. आपल्याच विचारात झपाझपा पावलं टाकत सुभगा त्या घोळक्यात सामील झाली. काय गं, पेपरमध्ये फोटो वगैरे आणायचा विचार दिसतोय तुझा? का? कशावरून? कशावरून काय? बघ की, वेळ संपल्याची बेल वाजली तेव्हा उठली आहेस तू. इतका वेळ काय लिहित होती गं? अगं मेधा, तिला काय विचारतीयेस? ती सांगणार आहे का? ए, तुम्ही दोघी का गा अशा बोलताय तिला? संपली ना आता परीक्षा एकदाची. मग निदान आज तरी या विषयावर चर्चा नको. अभ्यास, परीक्षा सगळं विसरून 4 दिवस मज्जा करूया आता, हो का नाही गं? हो ना गं. हे विभा, आपण माझ्याकडे जमूयात उद्या. मस्त धमाल करू, पिक्चरला जाऊ. ए नाही गं सुभगा, उद्या आपण माझ्याकडे जमायचा. आई जाणार आहे BCच्या पार्टीला. मी तिला आधीच सांगून ठेवलं आहे. आपल्यासाठी मस्तपैकी काहीतरी खायला करून ठेव असं देखील सांगितलं आहे. घरी कोणीच नसणार. मग काय आपलंच राज्य. खूप मस्ती धमाल करूया. चालेल? अगं चालेल की. ठीक आहे, चला ठरलं, उद्या आरतीकडे जमायचं. मग तुझा पेपर कसा गेला, माझा कसा झाला, काय आठवलं काय आठवलं नाही, किती बरोबर किती चूक, असं नाही म्हणता चर्चा करत करत आपापल्या सायकली काढून ते चिवचिवणाऱ्या चिमण्या आपापल्या घराच्या दिशेनं पांगल्या. रोजच्यासारखी फाटकाला धडक मारून सुभगानं फाटक उघडलं. सायकल जागेवर ठेवली, फाटक बंद केलं. शेपटी हलवत कू कू करत मागे मागे येणाऱ्या पिंटूचे जरासे लाड केले. तो अंगावर चढण्याआधी अरे हो हो म्हणत त्याला बाजूला सारून ती तशीच धडपडत जोरात आई असं ओरडत घरात शिरली. समोरच्या खोलीत बसलेल्या अनोळखी पाहुण्यांना बघून मात्र ब्रेक लावल्यासारखी क्षणभर थांबली. मग मात्र कावरी बावरी होऊन तिने आत धूम ठोकली. ती सरळ स्वयंपाकघरात घुसली. अगं काय हे सुभगा, कितीदा सांगायचं ग तुला? पोरींच्या जातीला असला आरडाओरडा शोभत नाही. बघ बरं आता काय म्हणतील ती बाहेरची मंडळी. आई म्हणू देत का काय म्हणायचं आहे ते. आई, हा शेवटचा पेपर झाला, मस्त गेला मला. सगळ्याजणी पेपर सोडवून बाहेर कधी गेल्या ते सुद्धा कळलं नाही मला. मीच सगळ्यात शेवटी बाहेर आले. संपली बाबा एकदाची परीक्षा. आता एकदम रिझल्ट. आई, उद्या ना आम्ही मस्त धमाल करणार होता. आम्ही ना आरतीकडे जमणार हो सगळ्या. मस्तपैकी दिवसभर मज्जा करणार, पिक्चरला सुद्धा जाणार. जा ग बाई जा. आता काय हुंदडायचे तेवढं हुंदडा. पण एक मात्र लक्षात ठेव, आता तुम्ही मोठ्या झालाय. कॉलेजला जाणार तुम्ही आता. तेव्हा हा असला आरडाओरडा जरा कमी करा. काय शिरते का काही डोक्यात? आता जा, हातपाय धू, कपडे बदलून ये. मी खायला केलं आहे, गरम आहे तोवर खाऊन घे. मान डोलावत सुभगा आत पळाली. ती तयार होऊन येईस्तवर आईने तिची डिश भरून तयार ठेवली. डिश उचलत सुभगानं विचारलं, आई अगं कोण गं मंडळी? अगदी भरपूर खायला प्यायला केलेलं दिसतंय. खूप खास दिसत आहेत हे लोक. अगं बाबांच्या नात्यातली माणसं आहेत. खूप लांब राहतात म्हणे तिकडे कुठेतरी. कोणा नातेवाईकांकडे लग्नासाठी आले होते इथे. भेटायला म्हणून आले बाबांना. यापुढे पुन्हा कधी भेट होणार, होणार नाही होणार हे काही सांगता येत नाही. मुद्दाम वेळ काढून आले ते जाऊ देत. चल तू घे खाऊन, मी जाते हा बाहेर. सुभगानं आपली डिश उचलली आणि मागच्या पायऱ्यांवर येऊन बसली. ही तिची आवडती जागा. रोज शाळेतून परतल्यावर ती तिथेच खायला बसायची. बाबांनी हे घर 4 वर्षांपूर्वी नवीन बांधलं होतं. छोटंसंच पण छानसं, मागे पुढे अंगण असलेलं. बांधलं त्यावेळी ते तसं गावाबाहेर होतं, पण आता मात्र त्याच्याही पुढे वस्ती केली आहे. त्यानं हे घर आता मध्यवस्तीत आलं आहे. खरं तर जुनं भाड्याचं घर सोडून इकडे यायला सुभगाला सुरुवातीला फारसं अवघडलं नव्हतं. सगळ्या मैत्रिणी गावात, शाळा गावात, त्यामुळे इकडे येताना तिने खूप कुरबुर केली होती. पण नंतर मात्र सगळे रुळले. आता हेच घर सगळ्यांना खूप आवडतं. बाबांना त्यांच्या गावाकडच्या शेती आणि घरातल्या वाट्याचे थोडे पैसे मिळाले होते. 7 भावंडांमध्ये वाट्याला येणार तरी किती. त्यात बाबा आणि मधले 2 काका नोकरीसाठी बाहेर पडलेले. बाकी सगळे गावातच असल्यानं आपापसात सगळं वाटून घेऊन तिघांना त्यांच्या हिश्श्याचे पैसे दिले.
ते खूप चांगलं झालं होतं, कारण ते पैसे हाताशी होते म्हणून थोडं कर्ज घेऊन हे घर बांधायची बाबा हिंमत करू शकले. छोट्याशा गावातला साधा शाळा मास्तर, पदरात 4 मुलं, तरी केली कशीबशी हिंमत. पण आईने मात्र तिथे नंदनवन उभं केलं होतं. घराच्या मागच्या बाजूनं जरा अंतरावर बारकुली नदी वाहत होती. त्यात फक्त थंडीपर्यंतच पाणी असायचं. उन्हाळा येईस तर ती पार कोरडी होऊन जायची. नदीच्या काठावर घर असल्यानं मागे घरं नव्हती, कधी होण्याची शक्यता नव्हती. कंपाऊंडला लागून मागच्या बाजूला आईने कडुलिंबाचं आणि आंब्याचं झाड लावलं होतं. कंपाऊंडच्या आत लागून पूजेसाठी म्हणून जास्वंदी, तगर, दूधमोगरा, कण्हेर वगैरे झाडं होती. बाकी जागा भाजीपाला लावण्यासाठी मोकळी ठेवली होती. त्या मौसमात त्या भाज्या आई तिथे लावायची. मदतीला मुलं असायची. समोरचं अंगण तर शोभेच्या आणि सुगंधी फुलांच्या झाडांनी भरलेलं होतं. जाई, जुई, मोगऱ्याचे वेल घरावर चढले होते. एका कोपऱ्यात रातराणी, मोगरा, गुलाब, एका कोपऱ्यात कडीलिंब, अशी कितीतरी झाडं अगदी दाटीवाटीनं उभी होती. अगदी समजूतदार मुलांप्रमाणे निमूटपणे एकमेकांचं फुलणं कौतुकानं बघत, आपली फुलण्याची पाळी कधी येणार याची वाट बघत, आनंदून हसत, वाऱ्याच्या झुळकीबरोबर सगळी झाडं डोलत असायची. सुंदर, सुनियोजित नसली तरी येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आईच्या त्या छोट्याशा बागेत होतं. मागच्या अंगणात उतरणाऱ्या पायऱ्यांवर बसलं की पार लांबपर्यंतचं दिसायचं. नदीच्या पलीकडचे लांबवरचे डोंगर, त्यावर चरणाऱ्या बारकुल्या गायी आणि नदीच्या मधल्या भागात पसरलेली हिरवीगार शेतं. पश्चिमेचा मावळतीचा सूर्य, आभाळभर उधळलेले केशरी सोनेरी रंग आणि लांबवर पडलेलं चमकदार सूर्यकिरण. त्या किरणांनी हिरव्या शेतांना एक वेगळी झळाळी मिळायची. हे सगळं तासनतास बघत बसायला सुभगाला फार आवडायचं. पण नेमकं खाणं होईस्तवरच तिथे बसायला मिळायचं. मग अभ्यास असायचा. लवकर झोपण्यावर बाबांचा कटाक्ष असायचा. सकाळच्या रामप्रहरी मेंदू ताजातवाना असतो, त्यामुळे लवकर उठून अभ्यासाला बसण्यावर त्यांचा भर असायचा. आणि खरंच पहाटे खूप छान अभ्यास व्हायचा. जरा उजाडलं की सकाळी ती पायऱ्यांवरच अभ्यासाला बसायची. सकाळची प्रसन्न गार ताजी हवा, पाखरांचा चिवचिवाट, मन प्रसन्न असायचं. अभ्यास करायला खूप मजा यायची. खालच्या ओट्यावर सतरंजी घालून बाकीची भावंडं अभ्यास करायची. स्वतःच्या अभ्यासाबरोबर सुभगा त्यांचाही अभ्यास घ्यायची. सुभगा, बाळा जरा बाहेर येतेस का? बाबांची हाक येताच हातातली प्लेट मोरीत टाकून हात धुवून सुभगा बाहेर आली. बाहेरची मंडळी जाण्यासाठी उठली होती. बाबांनी तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. ही माझी मोठी मुलगी सुभगा. यंदा 11वीची परीक्षा दिली आहे. फार हुशार आहे बरं. नमस्कार कर बेटा सगळ्यांना. त्या आलेल्या मंडळीत 2 बायका आणि 3 पुरुष होते. सुभगानं सर्वांना वाकून नमस्कार केला. वा, खूप सुंदर आहे हो गोपाळराव तुमची मुलगी. नक्षत्रासारखी आहे. चुणचुणीत देखील आहे. काय बाळा, आता मॅट्रिकनंतर कॉलेजला जाणार का? तिने मान डोलवली. पोर हुशार आहे फार. पुढे शिकवायची इच्छा तर खूप आहे, पण बघू कसं काय जमतं आहे ते. काय बाकीच्यांची पण शिक्षण आहेत ना. चांगलंसं स्थळ आलं तर लग्नाचंही बघता येईल. बघू काय होतं आहे ते. शेवटी दैवात असेल तसं घडणार, नाही का? हो ना, शेवटी व्हायचं ते होतं. आपल्या हातात काही नसतं. पण हुशार आहे तर पोरीला चांगलं शिकवा बरं का पुढे. ते लग्नाबिग्नाचं नंतर बघा. बाबांच्या बोलण्यानं हिरमुसलेल्या सुभगाच्या चेहऱ्यावर त्या कोणाच्या बोलण्यानं हसू पसरलं. ती पटकन घरात पळाली. लाजली पोर म्हणत सगळी मंडळी हसली आणि दाराबाहेर पडली. फाटकाशी जरा वेळ बोलत उभी होती. पाहुणे गेल्यावर आईबाबा आत वळले. सुभगा पुन्हा मागच्या पायऱ्यांवर येऊन बसली होती. गुडघ्यांवर कोपर ठेवून दोन्ही हातांनी चेहरा धरून ती आपल्याच विचारात गढून गेली होती. बाबा अचानक हे असं का बोलले? आजवर लग्नाचा वगैरे विचार किंवा काही बोलणं घरात कधी झालंच नव्हतं. उलट पुढे शिकावा अशी इच्छा बाबा नेहमी बोलून दाखवायचे. मग आजच असं का बोलले बाबा? असू दे, काहीतरी विवंचनेत असतील. पण काहीही झालं तरी मला नाही एवढ्यात लग्न करायचं. शिकून चांगली नोकरी करायची आहे. बाबांना मदत करायची आहे. पाठच्या भावंडांचं चांगलं मनासारखं शिक्षण होईल. बास ठरलं आता. बाबांनी विषय काढला तरी ठाम नकार द्यायचा त्यांना. कितीही म्हणू देत मग बाबा.
पाहुण्यांना सोडून आई बाबा घरात आले. आई स्वयंपाकाला लागली. सुभगाला अजून पायरीवर विचारात गडलेली बघून तिला नवल वाटलं. ही पोर एवढ्या वेळ कशी काय इथेच बसली? खरं तर नेहमीच्या सवयीनं आता पावे तो तिने स्वयंपाकघर आवरून घेतलं असतं, कब्बशा वगैरे घासायला सुरुवात केली असती. असू दे, आजच तर परीक्षा संपली आहे, दमली असणार पोर. काय ग, कसला एवढा विचार करत बसली आहेस? थकली आहेस का? अशी का बसली आहेस पण? बरं वाटत नाही आहे? आत्ताच पेपर देऊन आलीस ना, दमली असशील. जा जरा जाऊन पड, मग बरं वाटेल तुला. दिव्याची वेळ झाली की आवाज देईन हां. आई आई बाबा असं का गं बोलले? काय गं? लग्नाबद्दल? हां ते होय. जाऊ दे गं, सहज बोलले असतील. तू नको ते मनावर घेऊ. त्याचा विचार करत होतीस होय? काही विचार करू नको, जा जाऊन पड जरा वेळ. सुभगा गेली. पलंगावर आडवी तर झाली, पण डोक्यातले विचार जाता जात नव्हते. बाबा असं का बोलले असतील? काय असेल त्यांच्या डोक्यात? आणि खरोखर तसं घडलं तर पुढे काय? पुढच्या शिक्षणाचं काय होणार मग? नाही नाही, असं नाही होणार. बाबा असं करणारच नाहीत मुळे. ते तर सुभगाला मुलगा मानतात. त्यांनाही तिने शिकून हाताशी यावं अशीच इच्छा आहे. नेहमी बोलून दाखवतात की ते तसं. कुठल्या तरी काळजीत असतील ते, म्हणूनच बोलून गेले असतील झालं. विचार करता करता तिचे डोळे आपोआप मिटले. सकाळी पाखरांचा किलबिलाट सुरू झाला तशी सुभगाला जाग आली. काल दिवे लागणीला आईने उठवल्यावर जरा वेळानं जेवणखाण झाल्या झाल्यास ती पुन्हा जाऊन झोपली. ती आत्तापर्यंत अगदी गाढ झोपलेली होती. या परीक्षेच्या धामधुमीत तिची नीट झोपही होत नव्हती, म्हणून तिला कोणी उठवलंही नव्हतं. पण मस्त झोप झाली आहे, छान वाटतंय आता. हात वर ताणून सुभगानं आळस झटकला. आईची स्वयंपाकघरात काहीतरी खुडबुड सुरू होती. बाबा नक्कीच अंगणात पूजेसाठी फुलं तोडत असणार. तिन्ही भावंडं त्यांच्या गाद्यांवर आडवी तिडवी पसरलेली होती. इतकी वर्ष धाकटा म्हणून आईजवळ झोपणारा मोहन हल्ली ताईजवळ गोष्टी ऐकत झोपायला लागला होता. त्याला जरा बाजूला भिंतीशी सरकवून सुभगा उठली. आज तसाही उठायला फार उशीर झाला होता. आता काय, रोज असंच उशिरा उठलं तरी चालणार आहे. चला, आता काही दिवस तरी नुसता आरामच आराम. पण चालणार नाही असं उशिरा उठून, नाहीतर ती रामप्रहरीची मजा कशी लुटता येणार? तो पहाटेचा जरासा गारवा अंगावर पांघरून समोरच्या पायऱ्यांवर बसून पाखरांच्या कलरवात, सकाळच्या बालसूर्याच्या आकाशात उठणाऱ्या केशरी तांबड्या छटा, हळूहळू वरवर सरकत जाताना क्षणाक्षणाला तप्त होत जाणारा केशरी सोनेरी गोल, हे सगळं कसं दृष्टीला पडेल? नाही, त्यासाठी तरी असं जरा रोज लवकर उठायला हवं. तोंड वगैरे धुवून आपला चहाचा कप घेऊन सुभगा रोजच्यासारखी बाहेर आली. पण आता हवेतला सकाळचा गारवा संपला होता. सूर्यही बराच वर सरकला होता. आभाळातल्या तांबड्या छटा विरून गेल्या होत्या. सूर्य सोनेरी रसात निथळत होता. आता त्यावर नजर स्थिरावणं सहज शक्य नव्हतं. आकाशावर एक नजर टाकून ती पुन्हा आत वळली. काय तायडे, आज अगदी मस्त झोप लागली ना सुटल्याच्या आनंदात? पडायचं होतंच की गं आणखीन जरा वेळ. काय घाई होती उठायची? आई नाही गं, आधीच तर उठायला उशीर झाला आहे. पण झोप मात्र अगदी झकास झाली. आता सांग, काय मदत करू तुला? ती भुतावळ उठली ना की काही सुचू देणार नाही. बाबांना शाळेत जायचं असेल ना? अगं विसरलीस का तू? आज कसली घाई? रविवार आहे ना आज, म्हणून तर नाही उठवलं तुला. कधीची घोकत होती. शनिवारी परीक्षा संपली की रविवारी उशिरापर्यंत झोपणार आणि दिवसभर धम्माल करणार. हो की गाई? अगं अशी धमाल तर आज करणारच आहोत. आज ना आरतीकडे जाणार आहोत आम्ही सगळ्या म्हणजे कोण? तुमची चौकडीच ना. मग आणखीन कोण असणार आहे गाई? आणि नंतर ना आम्ही पिक्चरलाही जाणार आहोत. जाऊ ना आई? वा गं, बरीच आहेस. सगळं आधीच ठरलेलं आहे तुमचं आणि आत्ता विचारतेस होय जाऊ का म्हणून? तसं नाही आई, मी तुला काल सांगणार होते आल्या आल्या, पण ती मंडळी बसली होती ना, मग राहून गेलं. अगं ठाऊक आहे मला. विसरलीस का तू? कालच सांगितलंस तू मला. गंमत केली ग मी. जा, पण संध्याकाळी खूप अंधार करून नको परतव. जा, बाबांचं आवरलं का बघ, मग पूजेचं मांडून ठेवते त्यांचं. बाबाच तेवढ्यात आत आले. कुणाशी बोलत होता तो एवढा वेळ? हां ते, अगं काल तो माझ्या मावशीचा पुतण्या आला होता ना, त्यांच्याकडून निरोप आला आहे. 10 साडे 10ला ती मंडळी येणार आहेत.
सुभगा बेटा, बघ बरं उठले का सगळे, आणि नसतील तर उठव त्यांना. त्यांच्या परीक्षा संपल्या नाहीत अजून, आणि लगेच अंथरुणं वगैरे पटापटा आवरून टाक. शुभाला मदतीला घे. सुभगाच्या लक्षात आलं की जायला सांगतायत म्हणजे बाबांना आईशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ती मान डोलावत आत वळली. शुभा विभा जाग्याच होत्या, उगाच सुट्टी म्हणून अंथरुणात लोळत होत्या. धाकटा मोहन मात्र अजून झोपेत होता. कशाला येत आहे तो ती लोक आज परत, आणि ती भलत्याच वेळी? गाठीभेटी झाल्या की काल? अगं हो, जरा ऐकून घे. ती माझ्या वहिनीबरोबर तिची भावजाई आली होती ना, त्यांना आपली सुभगा फार आवडली आहे. वहिनीचा एक आत्तेभाऊ लग्नाचा आहे, खूप श्रीमंत आहे म्हणे, त्यात अगदी एकुलता एक. मागच्या वर्षी नाही का ती यात्रेकरूंची बस दरीत कोसळून सगळे यात्रेकरू गेले, त्यात त्याचेही आईबाबा होते म्हणे. पुढच्या महिन्याच्या शेवटी त्यांचं वर्षश्राद्ध आहे, म्हणून त्याआधी त्यांना लग्न करायचं आहे. आता करणारी वगैरे ही वहिनीच आहे. दुसऱ्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं म्हणून ही सगळी मंडळी इथे आली आहेत. अनाईसे ती मंडळी भेटायला म्हणून आपल्याकडे आली, आणि योगायोगानं सुभगा त्यांच्यासमोर आली. ती त्यांना आवडली म्हणून त्या मुलाला घेऊन येत आहेत. आता खूप मोठा तरी कसला बिझनेस आहे म्हणे त्यांचा, होतकरू मुलगा आहे, म्हणूनच आप्पा आणि वहिनी त्याला घेऊन इकडे येत आहेत. तुम्ही आवरा पटापटा. अहो पटापटा काय, चौकशी नाही, पत्रिका नाही, न बघता सवरता मुलगी कशी द्यायची, आणि लगेच आत्ता काय, संध्याकाळी बोलवायचं ना त्यांना? जरा विचार तरी करता आला असता. आता विचार कसला करताय? असं सोन्यासारखं स्थळ दाराशी चालून आलं आहे, त्याला नकार द्यायचा का? मी संध्याकाळीच या म्हणत होतो त्यांना, पण 3 वाजताची गाडी आहे म्हणे मुलाची, तो घाईने जाणार आहे आधी. बाकी मंडळी नंतर जाणार आहेत, तेव्हा आता फार प्रश्न विचारू नका. स्थळाची खात्री असल्याशिवाय आप्पा स्थळ सुचवणार नाही. मी आता पटकन आंघोळ करून घेतो, तुम्ही चहा पोह्याच्या तयारीला लागा. आईला एकही प्रश्न विचारण्याची, एकही शब्द बोलण्याची संधी न देता बाबा पटकन न्हाणीघरात शिरले. त्यांना पाठमोरं बघत आईने नाराजीने कपाळाला आठ्या घातल्या. पूजेची तयारी करता करता तिची बडबड सुरूच होती. ही काय मिली तारा झाली, न विचारणं पूस, एवढीशी माझी पोर, एवढी हुशार, अजून 2-4 वर्ष कॉलेज शिकली असती की चांगली. आता त्यांना पसंत पडली तर कुठच्या कुठे लांब जाऊन पडेल. पोरीला बघावंसं वाटलं तरी चटकन जाऊन बघता येणार नाही. या पुरुषांना जरा माया कमीच असते, म्हणून तर त्याने विचार नाही केला. मीच मेली वेडी, कसं होणार आता पोरीचं? माझी इतकी सुंदर नाजूक पोर त्यांना पसंत तर पडणारच. काय लिहिलं आहे पोरीच्या नशिबात देव जाणे. बाबा आंघोळ करून बाहेर आले तरी आईची भुणभुण सुरूच होती. अगं चिडचिड का करतेस इतकी? मला का हौस आहे इतक्या लवकर पोरीचं लग्न करून लांब पाठवायची? इतकं जवळचं नातं आहे तेव्हा तोडून नाही पण म्हणता नाही आलं. शिवाय मी पण विचार केला, पाठोपाठ आणखीन 2 पोरी आहेत, सगळ्यांची शिक्षणं व्हायची आहेत, फार खर्चात न पडता हे लग्न झालं तर बरंच आहे. खरं तर सुभगाच्या लग्नाचा विचारसुद्धा आजवर माझ्या मनात आला नव्हता. काल सहज बोलून गेलो आणि बोलाफुलाला गाठ पडली. जसं होईल तसं मी शिकवणारच होतो तिला, पण आपणहून इतकं चांगलं स्थळ समोरून चालत आलं आहे, नाही म्हणवे ना गं. पहिल्या स्थळाला पाठ देऊ नये म्हणतात. स्थळ श्रीमंत आहे, पुन्हा काही जबाबदारी नाही, शिकेल किती लग्नानंतरसुद्धा. अगं 50 एकर जमीन होती म्हणे त्यांची. होती म्हणजे आत्ता नाही आहे ना? अगं नाही म्हणजे तेवढी नाही आहे. मुलगा चांगला शिकलेला आहे, धंद्यात तरबेज आहे. शहराला लागून असलेली 25 एकर जागा ठेवून तिथे मोठं फार्म हाऊस बांधलं आहे त्याने. तिथे फळाफुलांच्या बागा लावल्या आहेत, शेतीत खूप सुधारणा केल्या आहेत म्हणे. एवढी मोठी शेती एकट्यानं सांभाळणं हल्ली शक्य होत नाही, म्हणून तर शेती विकून शहरात कारखाना काढला आहे कसलासा. आप्पाच सांगत होते स्वतः. तूच सांग, 4 वर्षात एवढं सगळं यशस्वीपणे करणारा, चांगला कर्तबगार, श्रीमंत, एकुलता एक मुलगा सांगून आल्यावर हे स्थळ हातचं घालवावं असं नाही वाटलं ग मला. खरं तर त्यांना मागच्या वर्षीच लग्न करायचं होतं, पण आईवडिलांचं ते तसं झाल्यानं लग्नाचं मागे पडलं. पण आता मात्र त्यांना घाईघाईत लग्न करायचं आहे. खरं तर मुलगा पुढच्या वर्षी म्हणत होता, पण घरात म्हातारी आजी आहे अंथरुणावर, आणि हा असा बाहेर फिरस्तीवर, नोकर माणसांच्या भरवशावर किती दिवस चालणार? हे बघा, तुम्ही बोलताय ते सगळं खरं आहे, पण जरा विचार केला का? हे एवढं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे, नंतर हे सगळे व्याप सांभाळलेत, म्हणजे वय मोठं असणार ना आपल्या पोरीच्या मानाने. 26 पूर्ण झाली आहेत. मी विचारलं ते.
पण आता सुभगा 18ची होती आहे ना. मी म्हणतो बाकीचं सगळं चांगलं असेल तर कुठेतरी तडजोड करावीच लागते, नाही का? शिवाय दाखवल्याबरोबर लग्न ठरणार असंही नाही ना. आणि नंतरही आपण हो नाही सांगू शकतो. तेव्हा तुर्तास हा विषय इथेच थांबू, तयारीला लागू हे उत्तम. आई दूध, आई चहा असं ओरडत मुलं स्वयंपाकघरात शिरली आणि तो विषय तिथे थांबला. सुभगाच्या कानावर थोडंफार पडलं होतं, कारण कान तिकडेच लागले होते. तिला बाबांचा खूप राग आला. बाबांनी तिला एका शब्दानेही काही विचारलं नव्हतं. तिचं मत काय आहे, तिला काय करायचं आहे याचा कोणी विचारही करत नव्हतं. खूप वाईट वाटलं तिला. खूप बोलावंसं वाटत होतं, पण ती मुकाटपणे कामं करत राहिली. पूजा होताच बाबा बाहेर गेले. दूध वगैरे घेऊन मुलं पळाली. सुभगा, मला मदत करतेस का बाळा? आधी स्वयंपाक जरा आवरून घेते, नंतर मग धावपळ नको. एकदा भुका लागल्यावर मुलं सुचू द्यायची नाहीत काही. तू मला भाजी चिरून दे, कणिक मळून झाली आहे. कुकर लावते, पोळ्या करून घेते. ती मंडळी यायच्या आधी यांची जेवणं उरकून खेळायला पिटाळते त्यांना बाहेर. शुभा, तू समोरची खोली आवरून घे आणि त्या दोघांना आधी आंघोळीला पाठव. तू सुद्धा तुझं पटकन आवर. आज रविवार म्हणून बसू नको नेहमीसारखी तासभर. आई, अगं किती सूचना देतेयस. आज आहे तरी काय एवढं? ताईला बघायला येतं आहे का कोणी? मज्जा आहे ताई तुझी. खरं तर आईबाबांचं बोलणं थोडंफार तिच्याही कानावर पडलं होतंच. ही शुभा म्हणजे ना. आईने कपाळावर हात मारून घेतला. हो ग बाई, येणार आहेत ताईला बघायला. आता उगाच भोचकपणा करत बसू नकोस. जा, सांगितलं तेवढं आटप पटकन. सुभगा जेवढी समजूतदार आणि सरळ, तेवढी शुभा चतुर आणि भोचक. तिची नजर आणि कान चौफेर असायचे. सतत तिची बडबड सुरू असायची. पण आता मात्र प्रसंगाचं गांभीर्य ओळखून फारशा पंचायती न करता आईचा आवाज चढण्याआधी ती तिथून सटकली. खरं तर तिला ताईला खूप चिडवायचं होतं, पण आता ती वेळ नाही हे तिने ओळखलं. त्यात ताई काही आनंदात वगैरे नाही आहे. ती लांब गंभीर चेहरा करून बसली आहे. म्हणजे हा सगळा प्रकार तिला आवडलेला नसणार बहुतेक. असू दे, आता नंतर करू सगळ्याची भरपाई. उगाच आत्ता चिडचिड नको. भाजी चिरता चिरता सुभगानं आईला विचारूनच घेतलं. आई, एक विचारू? विचार की, काय विचारायचं आहे? माझ्या लग्नाची एवढी का घाई करताय तुम्ही? तुला ठाऊक आहे ना, मला शिकायचं आहे, नोकरी करायची आहे. अगं मग लग्नानंतर शिक ना, किती शिकायचं आहे. एवढ्या मोठ्या शहरात जाणार आहेस, तिथे लग्न झाल्यानंतरही मुली शिकतात आणि त्यांच्या घरात अडवायला सुद्धा कोणी नाही. म्हणजे आई, तुम्ही आधीच सगळं ठरवलं आहे? नाही गं बाई, तसं नाही. मला सुद्धा हे सगळं अनपेक्षित आहे. आम्हाला नव्हतंच करायचं एवढ्यात तुझं लग्न, पण हे इतकं चांगलं स्थळ स्वतःहून दाराशी चालत आलं आहे, त्याला कशाला गं पाठ द्यायची? आणि अजून सगळं ठरलं आहे का? नाहीच. पण आता तूच विचार कर. आपली परिस्थिती तुला ठाऊक आहे बाळा. बाकीच्यांची शिक्षणं व्हायची आहेत अजून. एका एका जबाबदारीतून पार पडावंच लागणार आहे. स्थळ काकूच्या नात्यातलं आहे, बघण्यातलं आहे, म्हणून बाबांनी विचार केला. पण आई, मी बाबांवर भार नाही पडू देणार गं. मी नोकरी करून शिकेन, बाबांनाही हातभार लावीन. सुभगा, थोडा विचार कर. आपल्या या लहान गावात कसली नोकरी मिळणार गं तुला? त्यासाठी तुला शहरात राहावं लागणार. देखण्या पोरींच्या जीवाला आणि आईबापांना मोठा घोर असतो गं. तूच सांग, बाबा तुला एकटीला ठेवतील का शहरात? कॉलेजला घातलं तरी तोच प्रश्न येणार आहे. इथे होणार आहे म्हणतात कॉलेज, पण कधी कोणाला माहिती? तोवर काय? सगळाच विचार केला असेल की नाही बाबांनी? हे बघ, तुला इतक्या लांब पाठवायचं आमच्याही जीवावर येतं आहे, पण कधी कधी परिस्थितीपुढे हार मानावी लागते ना बाळा. प्रत्येकजण आपलं नशीब सोबत घेऊन येत असतं. ते ठरवणारं आणि नाही ठरवणारं आपण कोण? तुझं नशीब चांगलं म्हणून हे असं चांगलं स्थळ अचानक दाराशी आलं, आणि ते नसेल तुझ्या नशिबात तर नकारसुद्धा येऊ शकतो, हो की नाही? आईने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. चल, आता फार विचार करत बसू नकोस, आवर लवकर. मुलांच्या आंघोळी आटोपल्या असतील, तूही पटकन आंघोळ करून घे, तयार हो. आणि हे बघ, अशा वेळी नाराज होऊ नये बेटा. भाजी चिरून झालेलीच होती. मोहनला घेऊन शुभा न्हाणीघरातून बाहेर आली तशी कपडे घेऊन सुभगा आत शिरली. आंघोळ रोजच्यासारखी पण यांत्रिकपणे सुरू होती. डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. आपण काय करायचं ठरवलं होतं आणि हे काय होतं आहे?
माणसानं नेहमी धाकटं व्हावं, मोठं होऊच नये. मोठी मोठी म्हणून प्रत्येक वेळी आली ती परिस्थिती तिला स्वीकारायलाच लागली. नेहमी समजूतदारपणे आला प्रसंग निभावून न्यावाच लागला. हा आत्ताचा आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय, तोही तिला स्वतःला घेता येत नाही आहे. काही ध्यानीमनी नसताना अचानक पुढ्यात आलं आणि सर्वांची उत्तरं होकारातच असणार ही अपेक्षा. मला काही निर्णय स्वातंत्र्य आहे का नाही? आजवर याबाबतीत कधीही कसलाही विचार मनात आला नव्हता. त्यामुळे तशी चर्चासुद्धा कधी मैत्रिणींच्यात सुद्धा झालेली नव्हती. अभ्यासाव्यतिरिक्त काहीही नसायचं डोक्यात. फक्त या वयातल्या मुलींमध्ये जी चिडवाचिडवी चालते तेवढीच. पण हा मेला कोण उपटसुंभ अचानक येऊन धडकला. सगळ्या घरादाराला त्यांनी ढवळून टाकलंय. आता करणार तरी काय? पळवाट कुठली काढावी? त्यांनीच नकार दिला तर मग बरं आहे, खूप छान होईल तसं झालं तर. परमेश्वरा तेवढी सुबुद्धी दे रे बाबा त्याला. सुभगा आवर पटापटा 9:30 होऊन गेलेत. आईचा आवाज येताच ती चचकली. भराभरा अंगावर पाणी ओतून घ्यायला सुरुवात केली. आलेला प्रसंग टळणार तर नाहीच आहे. मग उगाच वेळ न घालवता तयार होऊन आईला थोडी मदत करावी. त्यात पुन्हा साडी नेसायची म्हणजे वेळ लागणार आहे. चला आता याच्यातून सुटका काही नाही. श्रोते हो, हा होता दुसरा भाग सौ रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. तिसरा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.